मेहुणा आणि जाडवाने सासऱ्याला हाताशी धरून जावयाचा खून का केला? कारण ऐकूनच हादराल. नातेसंबंधातील व्यवहार व्यवस्थित केला नाही तर नात्यामध्ये वितुष्ट येण्याची शक्यता असते. बहुतेकदा व्यवहारामुळे नात्यामध्ये वाद निर्माण होतात. त्यातून एखादा गुन्हाही घडू शकतो, जसा धुळे जिल्ह्यामध्ये घडला. सासऱ्याने व्यवसायासाठी वाहन घेण्याचे ठरवले तेव्हा मोठ्या जावयाने 80,000 रुपये दिले, तर लहान जावयाने 1 रुपयाही दिला नाही. पण जावयाने गाडी मात्र लहान जावयाच्या नावावर घेतली. सीझनमध्ये होणाऱ्या फायद्यामध्ये दोन्ही जावयांना समान हिस्सा दिला जात होता, तर ऑफ सीझनला वर्दी करून मिळणारी सारी कमाई लहान जावयच घेत होता. मी पैसे दिले पण वाहन त्याच्या नावावर खरेदी केले, त्याला समान हिस्सा देता. ऑफ सीझनला तोच वाहन वापरतो आणि सर्व कमाई एकटाच घेतो, हे मला मान्य नाही. एक तर मला जास्त हिस्सा द्या, नाहीतर माझे 80,000 रुपये परत द्या, असे मोठा जावई म्हणू लागला. हे व्यवहाराला धोरण असले तरी सासरा, लहान जावई आणि मेहुणा यांना मात्र ते मान्य नव्हते. त्यातून सुरू झालेल्या वादामध्ये एकाचा जीव गेला तर तिघेजण तुरुंगात गेले. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धामण्या उर्फ धरमसिंग रहेजा खर्डे हा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये असणाऱ्या तुळजा गावचा रहिवासी. तो आपल्या मुलाबाळांसह मजुरी करून गुजराण करतो. त्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याने 2 मुलींची योग्य वयामध्ये लग्न लावून दिली होते. मोठी मुलगी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीखेड गावातील विनोद पोपट पटले यांना दिली होते, तर लहान मुलगी स्वतःच्याच गावामध्ये म्हणजे तुळजा गावातील संजय रतनसिंग पटले याच्याशी विवाहबद्ध झाले होते. तुळजा आणि श्रीखेड ही गावे 2 वेगवेगळ्या तालुक्यामध्ये असली तरी या गावातील अंतर अवघे 4 किलोमीटरचे होते. दोन्ही जावई धरमसिंगच्या हाकेच्या अंतरावर असल्याने त्यांचे जाणे येणे असायचे. धरमसिंग हा वेगवेगळी कामे करून आपले पोट भरतो. काही दिवसांपूर्वी धरमसिंग याने परिसरातील पपई काढून संबंधित व्यापाऱ्याच्या गाडीमध्ये भरण्याचे काम सुरू केले होते. कालांतराने धरमसिंग पपई काढून व्यापाऱ्यांच्या गाडीत भरण्याचे काम मक्तेदारीने घेऊ लागला. या कामामध्ये त्याचे दोन्ही जावई म्हणजे मोठा जावई विनोद पोपट पटले आणि लहान जावई संजय रतनसिंग पटले हे मदत करू लागले. याशिवाय धरमसिंगचा मुलगा सांबरसिंग खर्डे हा देखील वडिलांना मदत करत असे. शेतकऱ्यांच्या शेतातील पपई काढून व्यापाऱ्याच्या गाडीमध्ये टाकण्याचे काम करताना धरमसिंगला आपली स्वतःची गाडी असावी अशी इच्छा झाली. त्याने क्रुझर कंपनीचे वाहन खरेदी केले. गेल्या काही दिवसांपासून स्वतः धरमसिंग हा त्याच्या दोन्ही जावयांच्या मदतीने व्यवसाय करत होता. मुलगा सांबरसिंगचीही मदत त्याला असायचीच. सगळे काही व्यवस्थित चालू असताना एक दुर्घटना घडली. शहादा तालुक्यातील श्रीखेड गावातील मोठा जावई विनोद याचा लहान भाऊ शकील पटले याला त्याचा मेहुणा तुकाराम जाधव याचा दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता फोन आला. त्याने सांगितले की शकीलचा मोठा भाऊ विनोद पोपट पटले याचा मृतदेह श्रीखेड आणि तुळजा गावातील सीमेवरील भुते अकरापूर शिवारातील दीपक नवलसिंग गिरासे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये आढळून आलेला आहे. हे ऐकून शकील पटले याला आश्चर्य आणि शंका आली, कारण त्याचा मोठा भाऊ विनोद पटले हा व्यवसायानिमित्त तुळजा गावातच वास्तव्याला आहे आणि त्याच्याशी दररोजच मोबाईलवरून संपर्क असल्याने विनोदचा मृतदेह आढळल्याचे ऐकून त्याला शंका आली. या शंकेचे निरसन करण्यासाठी तो श्रीखेड गावातील बारकू पावरा कृष्णा हिम्मत पटले, बैराम कांतीलाल मोरे यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचला. भुते अकरापूर शिवारातील दीपक गिरासे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विनोदचा मृतदेह पडल्याचे पाहून शोक अनावर झाला असताना स्वतःला सावरत त्याने मृतदेहाची पाहणी केली असता विनोदच्या गळ्याला किरकोळ जखम झालेली दिसून आली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने मसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची तोबा गर्दी हटवत त्याने आपले काम सुरू केले. पंचनामे पार पडल्यानंतर
मृतदेह मसावद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। त्यानंतर विनोद पटलेचा लहान भाऊ शकील पोपट पटले याने मसावद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 25/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद केला। या दरम्यान मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला। यावेळी विनोद पटले याच्या गावचे म्हणजे श्रीखेड येथील नातेवाईक आणि सासरचे म्हणजे तुळजा गावचे नातेवाईक हजर होते। अकस्मात मृत्यू दाखल झाल्याने सगळेजण निर्धास्त होते, पण दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आल्यानंतर हा अकस्मात मृत्यू नसून घातपात झाल्याचे स्पष्ट झाले। कारण विनोद पटलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे त्यामध्ये स्पष्ट झालेले होते। मसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली। माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि मसावद पोलीस स्टेशनला तपास करण्याचे आदेश दिले। बोते आकाशपूर शिवारातील दीपक गिरासे यांच्या उसाच्या शेतामध्ये बेवारस पद्धतीने पडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करताना कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेल्या नव्हत्या। कोणताही पुरावा नसल्याने तपास तसा अवघडच होता। पण स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी उपनिरीक्षक विकास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शोध पथक गठीत करून त्यांना कार्यप्रवृत्त केले। मसावद पोलीस स्टेशनलाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांचा तपासाचा आदेश प्राप्त झाल्याने मसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शोध पथक नियुक्त केले। सर्वप्रथम तपास पथकाने विनोद पटले याच्याशी संबंधित असलेल्या सर्वांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेतले। त्यामध्ये पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या प्राथमिक जबाबाचाही समावेश होता। पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या जबाबाची पडताळणी करताना नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपास पथकाच्या संशयाची सोय पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या प्राथमिक जबाबावर स्थिरावली होती। तुळजा गावचे पोलीस पाटील आणि सरपंच यांनी दिलेल्या जबाबानुसार धरमसिंग रहेजा खर्डे, त्याचा जावई संजय रतनसिंग पटले आणि धरमसिंगचा मुलगा सांबर सिंग हे तिघे त्यांच्या क्रुझर गाडीसह दिनांक 29 डिसेंबरच्या रात्री त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या शेतामध्ये जबरदस्त थंडी असताना घामाघूम अवस्थेमध्ये रामा नावाच्या त्यांच्या शेजाऱ्याला दिसून आले। रामा हा त्याच्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी रात्री आलेला होता। शेताला पाणी देऊन तो घरी परतत असताना अंधारामध्ये त्याला कुजबुजण्याचा आवाज आला। उत्सुकता आणि भीतीपोटी रामाने आपल्या विजेरीतून कुजबुज करणारे कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्याला धरमसिंग रहेजा खर्डे, त्याचा मुलगा सांबर सिंग, लहान जावई संजय पटले हे तिघेजण क्रुझर गाडीजवळ दिसून आले। रामाने सोडलेला विजेरीचा झोत सरळ या तिघांच्या अंगावर पडल्याने तिघे भांबवले आणि रामाला उद्देशून धरमसिंग संतापाने म्हणाला, काय रे, काय पाहतोयस? त्यावेळी ते तिघे रागाच्या भरात असल्याचे त्याला दिसून आले। त्यामुळे त्याने तेथून काढता पाय घेतला आणि तो गावात कार्यरत असलेल्या दिवाळी कार्यक्रमामध्ये सहभागी झाला। रात्री पाहिलेला वृत्तांत रामाने गावचे पोलीस पाटील आणि सरपंचांना सांगितला। तसे त्याने पोलिसांनी दिलेल्या आपल्या प्राथमिक जबाबामध्ये नंदुरबारच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपास पथकाला सांगितले। हा जबाब पूर्णपणे महत्त्वाचा वाटल्याने गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपास पथकाने गोपनीय ठेवत रामाला चौकशीसाठी ताब्यात घेतले। रामाने दिनांक 29 डिसेंबरच्या रात्री जे बघितले होते ते तपास पथकाला सांगितले। दिनांक 29 डिसेंबरच्या रात्री रामाने मयत विनोद पोपट पटले याचा सासरा धरमसिंग रहेजा खर्डे, धरमसिंगचा लहान जावई विनोद पटले याचा साडू संजय सिंग रतनसिंग पटले आणि धरमसिंगचा मुलगा आणि मयत विनोद पटले याचा साला या तिघांना भांबावल्या अवस्थेमध्ये त्यांच्या क्रुझर गाडीसह पाहिले होते असा जबाब
गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपास पथकाला दिला। रामाचा हा जबाब तपास पथकाने कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध तर केलाच, पण मसावत पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रामाला न्यायाधीशांच्या पुढे उभे करून 164 कलमाद्वारे न्यायाधीशांसमोरही त्याचा जबाब नोंद करून घेतला। विनोद पटले यांच्या घातपाताच्या संदर्भात रामाने दिलेला जबाब या प्रकरणाचा तपास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने चौकशीसाठी धरमसिंग रहेजा खर्डे, धरमसिंगचा लहान जावई संजयसिंग रतनसिंग पटले आणि धरमसिंग खर्डे याचा मुलगा सांबरसिंग खर्डे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। संभ्रमात पडलेल्या मसावत पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तपासाचा भाग म्हणून धरमसिंग खर्डे, संजय पटले, सांबरसिंग खर्डे यांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान पपईचा व्यापारी मोहम्मद फरमान कुरेशी याचा धरमसिंग खर्डे याला शेवटचा कॉल आलेला होता। त्यानंतर धरमसिंग खर्डे, संजय पटले आणि सांबरसिंग खर्डे या तिघांचे मोबाईल बंद होते। तुमच्या तिघांचे एकाच वेळी मोबाईल बंद का होते असा प्रश्न तपास पथकाने विचारला असता तिघांनाही समाधानकारक उत्तर देता आले नाही। त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संशय अधिकच वाढला। या तपासामध्ये श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली। रामाने ज्या स्थळाचा उल्लेख आपल्या जबाबामध्ये दिलेला होता त्या स्थळापर्यंत श्वान पोहोचले होते। याचा अर्थ दाल में कुछ काला है याची खात्री तपास पथकांना झाली होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही शोध पथकाने धरमसिंग, संजय आणि सांबरसिंग या तिघांना वेगवेगळे बसवून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला। गरजेपोटी धरमसिंग खर्डे याला उत्पन्न वाढीसाठी वाहन घेण्याची कल्पना सुचली। ती कल्पना धरमसिंग खर्डे याने विनोद पटले आणि संजय पटले या दोघा जावयांना बोलून दाखवले। दोघा जावयांना वाहन खरेदी करण्याची धरमसिंगची कल्पना आवडली। दोघा जावयांच्या सल्ल्याने 1923 धरमसिंगने क्रुझर हे वाहन खरेदी केले। वाहन खरेदीसाठी विनोद पोपट पटले या मोठ्या जावयाने धरमसिंग खर्डे याला 80,000 रुपयांची मदतही केली होती। क्रुझर वाहनामुळे धरमसिंग खर्डे यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ झालेली होती। आपल्या उत्पन्नामधील हिस्सा तो आपल्या दोन्ही जावयांना सारख्या प्रमाणामध्ये देत होता। क्रुझर वाहन खरेदी करताना मोठ्या जावयाने म्हणजे विनोद पटले याने सासऱ्याला 80,000 रुपये दिलेले होते, पण लहान जावयाने संजय पटले याने 1 रुपया सुद्धा दिला नव्हता। तरी उत्पन्नातील हिस्सा दोघा जावयांना सारखा का? आपण वाहन खरेदीसाठी 80,000 रुपये दिले असल्याने आपल्याला जास्त पैसे मिळायला हवेत असे विनोद पटलेचे म्हणणे होते। पपईच्या मोसमामध्ये क्रुझर गाडीचा वापर सासरा धरमसिंग खर्डे जास्त करायचा आणि मोसम संपला की ती गाडी लहान जावये संजय पटलेच्या ताब्यात असायची। त्या काळामध्ये संजय पटले या गाडीद्वारे वर्दीचा व्यवसाय करायचा। या व्यवसायामध्ये मिळणारे सर्व पैसे तो स्वतःच घ्यायचा। या दोन्ही बाबी विनोद पटले याला खटकत होत्या। ही बाब त्याने सासरे धरमसिंग खर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली होती, पण धरमसिंगने ही बाब गांभीर्याने घेतली नाही। परिणामतः गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता। क्रुझर गाडीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दुप्पट हिस्सा मला द्या, नाहीतर मी क्रुझर गाडी खरेदी करण्यासाठी दिलेले माझे 80,000 रुपये मला परत करा, अशी मागणी विनोद पटले याने लावून धरण्यास सुरुवात केली। या कारणामुळे धरमसिंग वैतागला। सर्वांनी मिळून विनोद पटले याला समजावून सांगण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याप्रमाणे दिनांक 29 डिसेंबर 2025 ची तारीख निश्चित केली। त्या दिवशी गावामध्ये दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते। विनोद पटलेची समजूत काढल्यानंतर दिवाळीत सहभागी घ्यायला जाऊ असे ठरल्याप्रमाणे धरमसिंग खर्डे, लहान जावई संजय रतनसिंग पटले आणि मुलगा सांबरसिंग हे तिघे जण दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री एकत्र जमलेले होते। त्या तिघांनी ताडीचे प्राशन केलेले होते। त्या ठिकाणी विनोद पटले सुद्धा आलेला होता। त्याला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण विनोद पटले आपल्या म्हणण्यावर ठाम होता। मी गाडी खरेदी करण्यासाठी 80,000 रुपये दिले होते। लहान जावई
संजयने 1 रुपया न देता ती गाडी त्याच्या नावाने खरेदी केली. जे काही उत्पन्न मिळते ते सारख्या वाट्याने दिले जाते. शिवाय ऑफ सीझनमध्ये लहान जावई संजय पटले ती गाडी वर्दीसाठी वापरून त्याचे उत्पन्न स्वतःच घेतो हे आपल्याला मान्य नाही. माझे 80,000 रुपये मला पाहिजे असे म्हणून विनोद पटले याने लावून धरलेले होते. तो काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही हे लक्षात येताच ताडीच्या धुंद नशेमध्ये धरमसिंग खर्डे, संजय रतनसिंग पटले आणि मुलगा सांबरसिंग खर्डे यांनी क्रुझर गाडीचा दोरखंड विनोदच्या मानेभोवती आवळल्यामुळे विनोदची प्राणज्योत मालवली. विनोद पटले मरण पावल्याचे लक्षात येताच धरमसिंग खर्डे, संजय पटले आणि सांबरसिंग हे तिघे भानावर आले. आपल्या हातून विनोदचा खून झाला. आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता. त्याच दरम्यान त्यांच्यावर रामाच्या बॅटरीचा उजेड पडल्यामुळे तिघेजण भांबावले होते. त्यांनी विनोदचा मृतदेह क्रुझर गाडीत टाकला आणि भुते आकाशपूर शिवारातील दीपक नवलसिंग गिरासे याच्या ऊसाच्या शेतामध्ये ती गाडी आणून मृतदेह बाहेर काढून तो तेथे फेकून दिला. अशी सारी हकीकत धरमसिंग, सांबरसिंग आणि संजय पटले यांनी पोलिसांना सांगून आपला गुन्हा कबूल केला. धरमसिंग खर्डे, संजय पटले आणि सांबरसिंग यांचे कबुली जबाब तपास पथकाने कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध केल्यानंतर आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला आणि या रहस्यमय प्रकरणावर प्रकाश टाकण्यात यशस्वी झाल्याची बातमी दिली. या रहस्यमय प्रकरणावर प्रकाश पडल्याचे आणि आरोपी निष्पन्न झाल्याचे ऐकून पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी समाधानाचा उसासा सोडला. दोन्ही शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून निष्पन्न झालेल्या तिघाही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे धरमसिंग खर्डे यांच्यासह दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना गजाआड करण्यात आले.